पैठण तालुक्यातील पाचोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी 18 बकऱ्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या चोरीत शेतकरी शिवशंकर जाधव यांचे सुमारे 1,44,000 रुपयांचे मोठे नुकसान झाले असून पाचोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पैठण तालुक्यातील पाचोड येथील शेतकरी शिवशंकर जाधव हे शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात। रविवारी रात्री त्यांनी आपल्या गोठ्यामध्ये 26 बकऱ्या, 2 गायी, 1 बैल बांधून आणि कोंबड्या डांबून ठेवल्या होत्या। सोमवारी सकाळी जनावरांना चारा पाणी करण्यासाठी शेडमध्ये गेल्यानंतर शेडची जाळी त्यांना तोडलेल्या अवस्थेत दिसून आली। यावेळी पाहणी केली असता 26 पैकी 18 बकऱ्या गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय। आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही बकऱ्या न सापडल्याने त्यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय। चोरीला गेलेल्या प्रत्येक बकरीची किंमत सुमारे 8,000 रुपये असून एकूण 1,44,000 रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। शेतवस्तीवरील पशु गोठ्यातून अशा पद्धतीने चोरी होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एकीकडे कमी पर्जन्यमान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे, तर दुसरीकडे अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या पशुधनावर डल्ला मारत मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करत असून या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सिद्धार्थ मगर, एमसेन न्यूज, पाचोड, पैठण।